नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणणार, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी आणि त्यांचा सातबारा सरसकट कोरा होणार याविषयीची सविस्तर माहिती घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे। त्यातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे। राजेंद्र राऊत काय म्हणाले? राज्य सरकारने लाडकी बहीण, बेरोजगारांना रोजगाराची संधी असे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आता सरकारने लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ ही योजना सुरू करावी। या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी व्हावी अशा अनेक शेतकऱ्यांची भावना आहे। या भावनेची कदर करून निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तिन्ही गटाचे आमदार एकत्रित पत्र देणार आहोत। शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा सातबारा सरसकट कोरा व्हावा अशी मागणी देखील आम्ही करणार आहोत, असे बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।